गुरुचरित्र पारायणाचे 31 नियम। मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे। मार्गशीर्ष महिना हा केशव मास म्हणून ओळखला जातो। या महिन्यात गंगा स्नान करून पुण्यपदरात पाडून घ्यावे, तसेच दान धर्म करून पुण्यसंचय करावा। मार्गशीर्ष महिन्यात दत्त जयंती निमित्ताने गुरुचरित्राचे पारायण केले जाते। सर्वसामान्य मनुष्याचे ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कसे आचरण ठेवायचे याचे मार्गदर्शन गुरुचरित्रात केले आहे। श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे 52 अध्याय असून ओवी संख्या 7491 इतकी आहे। काही ग्रंथात 53 अध्याय आहेत। अनेक ठिकाणी 7 दिवस पारायण केले जाते। गुरुचरित्र सप्ताह केला जातो। याचबरोबर 3 दिवसांचे सुद्धा पारायण आपण करू शकतो। परंतु गुरुचरित्र पारायण करण्याआधी काही नियम आवर्जून ध्यानात ठेवावेत, त्याचे आचरण करावे। नेमके काय करावे, काय करू नये जाणून घेऊया। श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे। श्री गुरुचरित्र पारायण वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी 4 कुत्रे गाय यांना नैवेद्य अर्पण करावा। 4 कुत्रे म्हणजे 4 वेद होय। 1 गाय म्हणजे दत्तात्रेयांची कामधेनू। पारायण करण्यासाठी लागणारे साहित्य। पारायणापूर्वी फुले, हार, तुळशी पत्र, सुगंधी अगरबत्ती, धूप, दीप, विड्याची पाने, नैवेद्य, मिठाई, अष्टगंध, चंदन, अत्तर, रांगोळी, 2 आसने, 1 चौरंग, चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड, चौरंगाभोवती गुरु दत्तात्रेयांची आसनाभोवती रांगोळी, आंब्याचे तोरण, प्रमुख दरवाज्यांवर तोरण, डाव्या बाजूस समई। गुरुचरित्र पारायण ही अत्यंत शुभ आणि फलदायी पूजा आहे। स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्तांच्या कृपेने या पूजेची मांडणी करावी, भक्तिभावाने करावी। पारायणास बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात अथवा जवळच्या स्वामी समर्थ केंद्रात जाऊन विडा, सुपारी, नारळ ठेवून पारायणास उपस्थित राहण्यासाठी तेव्हाच प्रार्थना करावी। घरातील वडील मंडळींना नमस्कार करून पारायणास सुरुवात करावी। वाचन चालू असेपर्यंत समय लागलेली असावी व अगरबत्ती पेटलेली असावी। प्रथम अथर्व शीर्ष वाचावे। 1 माळ गायत्री मंत्र, 1 माळ श्री स्वामी समर्थ जप अथवा दत्त मंत्र म्हणावा। यानंतर श्री गुरुदेव दत्तांचे स्मरण करून गुरुचरित्र वाचण्यास सुरुवात करावी। पारायणाच्या दिवशी हे नियम लक्षात ठेवावे। दुपारी 12 ते 12:30 ही वेळ श्री गुरुदेव दत्तांच्या भिक्षेची असल्याने यावेळेस पारायण करू नये। गुरुचरित्र वाचण्याचा कालावधी दुसऱ्याच्या घराचे अन्न घेऊ नये। आपली आई, पत्नी, बहीण यांच्या हाताचे अन्न खाण्यास हरकत नाही, पण गुरुचरित्र वाचताना उपवास करू नये। दोन्ही वेळेस सकाळी आणि संध्याकाळी 1 धान्य फराळ करावा। काही समस्या असल्यास स्वखर्चाचे बाहेर खाण्यास हरकत नाही, परंतु आपल्याच पचायला जड जाईल असे खाऊ नये। अति तिखट पदार्थ, कांदा, लसूण आहारात समावेश करू नयेत। ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतःच खावावा, मग आपण भोजन करावे। श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीमध्ये सुद्धा आपण नित्य सेवेत खंड पडू देऊ नका। शक्यतोवर जमिनीवर झोपावे, पलंगावर झोपू नये। श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीमध्ये पुरुषांनी दाढी वाढवू नये, स्वतःच्या हाताने दाढी करावी। तसेच या कालावधीमध्ये चामड्याऐवजी नॉयलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावे। श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीमध्ये सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्याचे पालन करावे। श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत मासिक पाळी आली असेल तर पारायणाच्या दुसऱ्याकडून करून घ्यावे। तसेच सुतक असल्यास घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नये। स्वतःच्या कुटुंबात सुतक असेल तर अशा वेळेस गुरुचरित्र पारायणास बसू नये, अर्धवट सोडू नये। वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे। सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी। रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनामांचे वाचन करावे। वाचन हे नेहमी एक लयीन, शांत, सुस्पष्ट असावे। उकलण्याच्या दृष्टीने उच्चांक भ्रमता होऊ नये। चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे।
वाचन करण्यापूर्वी पहिला दिवस सूर्योदयापूर्वी उठून सर्व कार्य उरकून उजव्या हाताने पाणी घेऊन संकल्प सोडावा, म्हणजे देवाला आपण हेतू सांगून आपण जो संकल्प असेल तो संकल्प बोलून दाखवावा. यानंतर पाणी सोडावे, याला संकल्प म्हणतात. संकल्पाचा उच्चार केल्याशिवाय पारायणास बसू नये, करू नये. यानंतर कुलदैवत, गुरु, माता, पिता यांचे स्मरण करावे. वाचनासाठी नेहमी पूर्वेकडे तोंड करून किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे. तसेच बसण्यासाठी जागा स्वच्छ, शांत आणि पवित्र निवडावी. वाचनासाठी तुम्ही जी जागा किंवा वेळ निवडली ती वेळ, जागा जेवढी दिवस पारायण करायची तेवढी दिवस ती असावीच. कोणत्याही कारणास्तव जागा बदलू नये. श्री दत्तात्रेयांची मूर्ती व प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी. दत्तात्रेयांना आवाहन करावे. पारायण काळात देवापुढे 7 दिवस अखंड नंदादीप तेवत ठेवावे. सुंदर रांगोळी काढावी. देवासाठी एक पाट मोकळा ठेवावा. पारायण काळात साक्षात दत्तगुरु फेरी मारतात अशा दत्त भक्तांची श्रद्धा आहे, यासाठी पाटावर कोरे वस्त्र अंथरून ठेवावे. तसेच वाचन मनातल्या मनात न करता मोठ्याने मोठ्या आवाजात करावे. याचबरोबर गुरुचरित्र पारायण वाचन करताना वाचन झाल्यानंतर पोथी बंद करू नये, ती उघडून ठेवावी. आसनावर उठण्यापूर्वी तिला हळद, कुंकू व फूल वाहून नमस्कार करावा. पारायण काळात त्या दिवसाचे वाचन संपल्यानंतर रात्री आरती करावी. आरती झाल्यानंतर रात्री देवाच्या सानिध्यात चटईवर झोपावे. झोपताना डाव्या कुशीवर झोपावे, म्हणजे संकल्प पूर्तीच्या दृष्टीने संकल्प ऐकला जाईल, संकल्प पूर्ण होईल. श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांना अनुभव चांगला येतो, यशस्वी होतो. वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये. सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारी किंवा शुक्रवारी समाप्ती करतात. शुक्रवारी हा श्री गुरूंचा निजानंद गमनाचा दिवस आहे. सप्ताह पूर्ण झाल्यानंतर 7व्या दिवशी, शक्यतर 8व्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्रेयांचे विसर्जन करावे आणि नैवेद्य आरती करून सवासना ब्राह्मण किंवा दत्त प्रांतातील कोणालाही नैवेद्य देऊन सांगता करावी. महानैवेद्याची शक्यतो घेवड्याची भाजी असावी. वाचनात यांत्रिकीपणा नको म्हणून फक्त वाचतोय म्हणून वाचू नये, मनोभावे वाचन करावे. एकदा संकल्प सोडून पारायणाचा प्रारंभ केल्यानंतर ते पूर्ण करणे आवश्यक आहे. परंतु मध्येच सोयर किंवा सुतक असल्यास व्यत्यय येतो. अशा वेळी परिचितांनी त्याचे अपूर्ण राहिलेले वाचन पूर्ण करू शकतो असा संकल्प सोडून आपण घरातील उर्वरित वाचन पूर्ण करावे. तसेच सोयर किंवा सुतक संपल्यानंतर घरात गोमूत्र शिंपडून शुद्ध करावी. त्यानंतर अवतरित वाचन करावे. दत्तमूर्ती किंवा दत्त पादुकांवर अभिषेक करावा. शक्यतो रिकाम मनाने किंवा ग्रंथाचे पालन इच्छुक मनानेच करावे. इच्छित फळ मिळते असा गुरुभक्तांचा अनुभव आहे. दररोज वाचनाचे अध्याय तुम्ही निवडलेल्या दिवसावर अवलंबून असतात. 3 दिवसाच्या पारायणात दररोज 18 अध्याय, 7 दिवसाच्या पारायणात दररोज 8 अध्याय आणि 11 दिवसाच्या पारायणात दररोज 5 अध्याय वाचायचे असतात. पारायणाची सुरुवात कोणत्याही दिवशी करता येते, पण शनिवार, गुरुवार किंवा पुष्य नक्षत्र असल्यास शुभ मानले जाते. तुम्ही तुमच्या सोयीनुसार किंवा इच्छेनुसार इतर दिवसातही पारायण करू शकता. वाचनाच्या सुरुवातीला आणि शेवटी श्री गुरुदेव दत्त मंत्राचा आवर्जून जप करावा. मांसाहार, मद्यपान, वाईट विचार, वाईट वर्तणूक, चुकणी करायची नाही. पारायणाच्या उद्यापनाच्या दिवशी सुवासिनींना भोजन, गुरुचरित्राची आरती आणि दान धर्म करावा. नैवेद्यात शक्यतो फळ, फळेभाज्या, दूध, दुधाचे पदार्थ, मिठाई, पान, विडा समावेश करावा. अतिथींचा आदर करावा, सत्कार करावा. तसेच गरजूंना दान धर्म करावे. याचबरोबर श्री गुरुदेव दत्तांचे नामस्मरण करून, श्री हलसिद्धनाथांचे नामस्मरण करून, श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करून, बाळूमामांचे नामस्मरण करून आणि आपल्या कुलदेवींचे नामस्मरण करून इच्छापूर्ती मागावी आणि आपल्या या गुरुचरित्र पारायणाची सांगता करावी. जर पारायण करताना या नियमांचे व्यवस्थित पालन केले तर पारायणाचा परिपूर्ण लाभ मिळतो. कारण गुरुचरित्र पारायण हे जागरूक आणि तात्काळ फळ देणार आहे, पण ते करताना आपल्याला शुद्ध आणि कडक नियम पाळावे लागतील.
मनासारखा परिणाम दिसून येतो. त्यामुळे